हे गाईज, वेलकम टू आवर चॅनल शुभनिक वर्स. आज आपल्याला ईदमुळे इकडे सुट्टी आहे दुबईमध्ये. तर मस्तपैकी आज आपण नटून फटून बसलो आहे. त्याचं रिझन असं आहे की आपण कुठे चाललो आहेस? माझी जी फ्रेंड आहे कॉलेजची, तर मग तिने आम्हाला इन्व्हाइट केलं आहे फॉर ईद लंच. ती आम्ही फर्स्ट टाइम भेटतोय लग्नानंतर. तर मग ती बोलली आम्हाला की शादीशुदा न्यूली मॅरिड जसा एकदम बन के आना. मग मी बँगल्स वगैरे घातले, सिंदूर लावलंय, टिकली लावली आहे. पण कपडे आपले आम्ही असं वाटतंय की टायर आपण मध्ये हळदीमध्ये चाललोय. आम्ही इंडियन टायरमध्ये आहोत. शुभी पण मस्त कुर्ती वगैरे घातली आहे आणि निकुने माझा मस्तपैकी मेकअप वगैरे केलेला आहे चकाचक मध्ये एकदम. ठीक आहे. केस मी सेट केलेले आहेत, ती थोडी जात आहेत पण ठीक आहे. थोडंफार चकाचक वाटतोय आपण दोघं, असं वाटतंय मला, है ना. बाकी मोसम पण मस्त आहे. पावसाचे वातावरण नाहीत. अरे बहुतेक पाऊस पडतोय. ते मी सांगितलं जस्ट की असंच कॉमेडीसाठी गेस मारला आणि खरंच पाऊस पडतोय, ते पण दुबईमध्ये यार. नाही ऑलरेडी म्हणजे अलर्ट आलेला की आज पाऊस पडला पाहिजे, आपण भिजलो मस्त. हा? खरंच बाकीवरून पाऊस पण पडतोय आणि मिसाईल पण पडतायत. पण आपण घाबरत नाही मिसाईल वगैरे, कारण आमचा जो एक मित्र आहे अनिकेत म्हणून, तो आहे एअरफोर्समध्ये आणि त्याने बोलला आहे की आपल्याला फायटर जेट घेऊन येईल तो आपल्याला वाचवायसाठी. कालच आपलं त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. डे आउट विथ माय निकू. सो स्टे ट्यून अँड लेट्स गो. तर आपण चाललेलो आहे. लोक आम्हाला असं बघतायत ना जसं दोन पिवळ्या कलरचे बदकं जात आहेत. नाही सॉरी, बदक नाही आपण. पण आपण दोघं खूप कॉमेडी वाटतोय आज. नॉट कॉमेडी, आपल्यासाठी आपण मस्त वाटतोय. पण दुबईमध्ये ना आज एकदम रंगीबेरंगी वाटतोय आपण दोघं पण आज. माझी बायको तर हा एक नंबर कडक. मौसममध्ये मजा आहे खूप, कारण एका जागी आम्हाला थांबायचं पण एक गिफ्ट घेण्यासाठी, जे की शुभी विसरलाय. भाई मी विसरलेलो नाही. आपल्या आजच सकाळी तर समजलं आपल्याला. कधी विसरू, मी कसं विसरू. आता निकू घेऊन चालले आहे मला महाग गिफ्ट घेण्यासाठी. जे ऑलरेडी मी रिव्हील केलेलं आहे की ते महाग असेल, कारण निकूचे चॉईसेस मस्त असतात पण थोडेसे एक्सपेन्सिव्ह असतात. बट ठीक आहे, काय नाही, घेऊ आपण मस्तपैकी. बाकी मौसम भाई काय सांगू यार, कडक पावसाळी इन दुबई. लिटरली मजाच वेगळी आहे. तर आपण गिफ्टसाठी चाललो आहे बर्जुमन मॉलमध्ये, जे की खूप जवळपास आहे आपण जिथे राहतो तिकडून. तर बघू निकू काय चूज करते गिफ्टमध्ये, जे होपफुली एक्सपेन्सिव्ह नसेल. चल ना मग पागल. होतो खूप बोर ब्लॉग आणि सगळ्या गोष्टींचा, पण मला इथे मजा. आणि मी तिला बोलतो की चल आपण व्लॉग करू. पण माझ्या फक्त बोलण्यावरून ती थोडंफार यायचा प्रयत्न करते, पण येईल ती खूप लवकरच. ती इमिराती थोडी आहे पागल. नाही ना, म्हणून विचारलं की साईज ओके आहे का. कोणती ही वाली? हां, चांगली तर आहे. दुसरं बघ अजून काहीतरी. ती पण आवडली. किती लहान मुलांना कसं ते बटरफ्लाय फ्लावर्स बघून भारी वाटतं. लहान मुलांसाठी थोडी घेतोय आपण. ते आवडले मला प्लेटी. मला ते कप्स आवडले. बघूया सर. काय चाललंय मग? गिफ्टिंग म्हणजे ते गिफ्ट ठेवायला ती बॅग 9 दिरहमला बॅग आहे यार. 225 रुपयाच्या गिफ्ट बॅगा आहे त्या, ज्या रेटमध्ये इंडियामध्ये आपल्याला गिफ्ट येऊन जातं. फ्रॉम 9 ऐकून मला डिसअपॉइंटमेंट झालं आहे ना. मग तुला काय वाटलं 2 दिरहमला भेटेल आपल्याला? हां, मिळते इथे तिकडे त्यांच्याकडे असेल ना डे टू डे. नाही
बघूया चल तिकडे जाऊन. चल असं पण चालतं याच्यामध्ये बॅगमध्ये घेऊन जाऊयात आपण है ना. मला पाहिजे काय आहे मिररमध्ये कितीला आहे बघ. ही आय थिंक याच्यामध्ये लाईट होते. खरंच सेल नाही टाकलेत त्यांनी. हां कितीला आहे बघ ना ते. या साईडला लिहिलं असेल. चल सी तसं येतंय बघ. हां ह्याच्यावरती लिहिलं असेल. ओपन करते हे कर. इथे लिहित नाही ना. 50 बाबरो. 1200 रुपयाचा मिरर जो की मी रिजेक्ट केलेला आहे. निकोने रिजेक्ट केलेला आहे. झालं का निको. तुला पसंत आलेले आहे या बशा पसंत आलेल्या आहेत. समजा ना चांगले वाटतं ना हे पण बॅग. आणि बाहेरचं बॉक्स ऑलरेडी हां कसं हा मस्त आहे. तर फायनली निकोला पसंत आलेला आहे गिफ्ट आणि आपण चाललोय डायरेक्ट मेट्रो. तर आता चाललोय बर्जुमन मेट्रो स्टेशनला. आपण देवाच्या कृपेने निकोला जास्त काही पसंत नाही आलं. बिकॉज आमच्याकडे होता टाइम कन्स्ट्रेंट. येस. आणि मी आज असा विचार केला आहे की व्लॉग असा शूट करायचा भेंडी कोण काही बोलत असेल बघत असेल विचार नाही करायचा. आणि मोस्टली इकडे फॉरेनर्स आहेत आज. काय मित्रांनो काय वाटतं तुम्हाला. कळवा आम्हाला. फायनली आलेलो आहे मेट्रोमध्ये. ठीक आहे. हां 18 मिनिटात पोहोचलो. तर फायनली टॅक्सीमधून चाललो आहे आपण. आता शारजामध्ये पोचलो आहे. शारजा खूप सुंदर जागा आहे यार. हा जो मीटर दिसतो का ज्याच्यात 6.5 झाले त्याची खूप भीती वाटते मला. कारण कधी कधी तो 6.5वरून डायरेक्ट 20वरती पोचतो टोलमुळे. टॅक्सीचं बिल झालेलं आहे 20 दिरहम. आणि निकू करते पे तिच्या कार्डने. पोचलो फायनली. 4 वाजवले आपण. किती वाजले. 4 वाजलेले आहेत 4 घड्याळमध्ये पण आणि निकूच्या चेहऱ्यावरती पण. कारण आपल्याला झालेलं आहे लेट म्हणून निकू माझ्यावरती काढते राग. सॉरी भडकली निकू. हे सगळं घ्यायचं का. ते कशाला. ते पौष्टिक खायचं म्हटलं ना तिनं. बाळाला वगैरे देत नाही उगाच कशाला घ्यायचं आहे. चिंगम घे चिंगम. तू तुला घे. चाललोय आपण. त्यानंतर घर पे कोणत्या फ्लोअरला आहे ना ते. 21 2102. ओके एकदम टाळा. मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. पार्सल मिळालेलं आहे जेवणाचं पण. आणि वापस चाललो आहे मी. कुठे चाललो निघू आता आपण. अल जदाफ मेट्रो स्टेशन. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. व्ह्यू लुक शारजा रेसिडेन्शियल व्ह्यू. इट्स अ कडक व्ह्यू हा. खूप मस्त जागा आहे अरे. हे एरियाचं नाव काय निघू. अल नाधा. कडक 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 रेसिडेन्शियल एरिया आहे. मला ए भाई आता नको कुठे पण. नाईट टू नाईट आणि डे टू डे. कारण आपण नाईट टू नाईटमध्ये गेलं तर आपल्याला नाईट होईल. मजाक नाही करत. संध्याकाळची वेळ झाली आहे. परत वाजलेले आहेत 6:30. आणि जेवलेला आहे मी मटन बिर्याणी. आणि कुणी जेवलेला आहे व्हेज फ्राईड राईस. तर भेटू तुम्हाला मी लवकरच. पण चाललेलो आहे. एक सेकंड. मेट्रो स्टेशन कोणचं आहे नजदीक. पुढे जायचं. मराठी बोलता का. मराठी इथे बोलता का मराठी. कुठले आहेत तुम्ही. मला नाशिकमध्ये.
फर्स्ट टाइम असं कोणतरी टॅक्सी चालवणारा मराठी बोलणारा बघितला ऍक्च्युअल मध्ये. नेपाल से भाई क्या बात कर रहे हैं? सच में तो मराठी कैसे बात कर रहे हैं? भाई मेरा फूफा जी इंडियन आर्मी में उधर बैठता है ना, अभी नासिक में बैठते हैं, अच्छा. इसीलिए थोड़ा बहुत आ जाता है. मध्ये किती वर्ष झाली? आम्हाला 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाली. हा. Yes, चांगलं चांगलं. मग कधी गेलाय की नाही महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रमध्ये 1 वर्ष झालं मी. एका वर्षात तुम्ही मराठी शिकले? हा 1 वर्ष थोडं बहुत शिकलं, ज्यादा नाही शिकलं. एक नंबर एक नंबर. माझी बायको कुठं राहिली? नो कशी आहे बिल्डिंग? मस्त आहे ना? मस्त आहे. नासिक स्ट्रक्चर पुढे बघ. भाई काय माणसाला भेटलो यार. राहणारा नेपाळमध्ये. ठीक आहे, ब्रॉन अँड बॉटम नेपाळ. नाही ऍक्च्युली स्टार्ट टेलिंग देम फ्रॉम द स्टार्ट. ओके. आम्ही टॅक्सी घेत होतो माझ्या फ्रेंडकडून इकडे यायला, लाईक मेट्रो स्टेशनसाठी. मग मेट्रोने आम्ही इकडे आलो. बट मग आम्ही जेव्हा दोघं मराठीत बोलत होतो, तो ड्रायव्हर मराठीत बोलायला भाई लागला. मराठीत बोलला सुरू झाला ना तो. मग ह्याने आणि असं विचारलं- मराठीत बोलला ना. मग ह्याने विचारलं की तू कुठून आहेस. मग ते बोलले की नाशिक. तर ते बोलले नाशिकला. मग तू बोला अरे अरे मैं नेपाळ से हूं. मला शॉक झाला. नेक्स्ट लेवल भाई. नेपाळ. त्याला बोललो मी मराठी कसं येते तुला? त्यानं बोलला महाराष्ट्रामध्ये मी 1 वर्ष काम केलंय. भाई 1 वर्ष काम करून तू इतकं मस्त मराठी बोलत होता, तो पण नेपाळचा माणूस. आणि आता दुबईमध्ये 5 वर्ष आहेत तरी पण त्याला मराठी येते भाई. हॅट्स ऑफ बाय, रिस्पेक्ट ब्रो.